सिंह राशीच्या व्यक्तींनो, 2026 हे वर्ष फक्त आणखी एक कॅलेंडर वर्ष म्हणून तुम्हाला गाठायला आलेलं नाही. हे वर्ष तुम्हाला थांबवायला देखील येणार आहे, थोडं ढकलायला देखील येणार आहे आणि आतून पुन्हा उभं करायला देखीलच येणार आहे. सुरुवातीला ही जी ग्रहस्थिती आहे पुढील वर्षाची, ही अगदी शांतपणे समजून घेऊया. या वर्षी गुरु वर्षाच्या पहिल्या भागात मिथुन राशीमध्ये असेल, म्हणजेच तो सिंह राशीसाठी 11वा भाव असेल. लाभ, उत्पन्न, मित्र, मोठ्या इच्छांची पूर्तता, संपर्क, समाजातील जागा, या सगळ्यावर तो गुरु काम करणार आहे. नंतर वर्षाच्या दुसऱ्या भागात तो कर्क राशीसाठी प्रस्थान करेल, म्हणजेच तुमच्यासाठी तो 12वा भाव आहे. अंतर्मन, सुटका, खर्च, परदेशी विषय, झोप, मनशांती, एकांत, ह्या गोष्टी तू पुढे आणतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शनी संपूर्ण वर्ष मीन राशीमध्ये, म्हणजेच तुमच्यासाठी 8वा भाव. जुने प्रश्न, गुप्त भीती, अचानक घडामोडी, रूपांतरण किंवा खोल मानसिक बदल, हे सारे विषय शनी वर काढणार आहे. सिंहे लाभस्थो गुरुहु इच्छा सिद्धिं ददाती, अष्टमस्त शनी चित्त शुद्धिं करोती. म्हणजे काय? लाभ भावातील गुरु तुमच्या इच्छा, तुमचा मान, तुमचे लाभ वाढवतो आणि 8व्या भावातील शनी मात्र तुमच्या मनातला एक कमकुवतपणा कुठं आहे हे उघड करून देतो. म्हणूनच 2026 हे वर्ष सिंह राशीसाठी बाहेरची ही परीक्षा आहे आणि आतलीही आहे. आता हे वर्ष हळूहळू कसं आहे ते आपण थोडं उलगडून पाहूया. जानेवारी ते मे महिन्याच्या एंड पर्यंत गुरु मिथुन राशीमध्ये असेल आणि या काळाचा साधा अर्थ असा आहे की ज्याने मागील वर्षात जागून काम केलंय, मेहनत घेतलीये, हार न मानता प्रयत्न केलेत, त्याला आता काहीतरी सकारात्मक उत्तर मिळायला सुरुवात होणार. पहिला मुद्दा असा आहे की करिअर आणि कामाचा भाग जर विचारात घेतला तर नोकरीत असणाऱ्या सिंह राशीसाठी ज्या व्यक्ती आहेत ना, त्यांच्यासाठी काळ हा महत्वाचा आहे. कारण की लाभ भाव हा तुमचा रिझल्टचा भाव आहे. इथे काय घडू शकतं मग? अध्यक्ष, बॉस, वरिष्ठ यांच्यासमोर तुमचा आवाज जास्त स्पष्ट ऐकू जाऊ लागेल. काही जणांना नवी जबाबदारी, नवे प्रोजेक्ट्स, नवी पदे, नवा रोल मिळेल. काही जणांना वेगवेगळ्या भागात, वेगवेगळ्या ब्रांचेसमध्ये किंवा वेगळ्या शहरात जाण्याची चर्चाही सुरू होऊ शकते. त्यामुळे हा सगळा भाग सकारात्मक आहे. पण इथे एक सावधगिरी स्पष्टपणे लक्षात ठेवा. अति आत्मविश्वास आणि हट्टीपणा सिंह राशीला कधी कधी वाटू शकतं बरं का, की मी करतो ते योग्यच आहे, मला कोणी शिकवण्याची गरज नाही. पण लाभभावातील गुरु तुम्हाला काय सांगतो? तुमच्याकडे संधी येणार आहे, पण त्या संधी टिकवण्यासाठी तुम्ही टीम मध्ये मिसळणं, वरिष्ठांचं मत ऐकणं आणि नियमही पाळणं तेवढंच गरजेचं आहे. म्हणून पहिला जो भाग आहे वर्षाचा, एक सकारात्मक वाक्य लक्षात ठेवा त्यामध्ये, मी पुढे जातोय पण मी एकटा नाही आणि माझ्या सोबत संपूर्ण टीम आहे. आणि जो दुसरा मुद्दा आहे ह्याच्यामध्ये, काही लोकांचा असतो की व्यवसाय करणारे असतात, काही जण फ्रीलान्सिंगचे पण करणारे असतात ना, ज्यांचा स्वतःचाच व्यवसाय असतो, सेल्फ एम्प्लॉईड असतात, फ्रीलान्सिंगचे काम करतात ना, त्यांच्यासाठी हा लाभभावातील गुरु स्पष्टपणे लाभ देणारच आहे. नवीन ग्राहक जोडून देईल, नवीन कॉन्ट्रॅक्ट देईल, नवीन तुम्हाला भागीदारी मिळेल, मोठ्या ऑर्डर्स मिळतील, हे सगळं होणारच आहे. ज्यांनी सोशल मीडियावरती किंवा युट्यूबवरती, ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती स्वतःचं काम दाखवायला सुरुवात केली नाही तर त्यांना तर ह्या काळात अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळेल. तुमचा रीचही चांगला वाढणार आहे. सकारात्मक बाजू काय आहे की तुमचं नेटवर्क तर नक्कीच वाढेल. जे तुम्हाला ओळखत नव्हते त्या लोकांच्या नजरेत तुम्ही दिसू लागणार आहात. पण सावधगिरी एक लक्षात ठेवा, प्रत्येक क्लायंट, प्रत्येक कॉन्ट्रॅक्टर, प्रत्येक प्रोजेक्ट हा स्वीकारायचा नाही. काही काम फक्त तुमचं वेळ आणि मानसिक ऊर्जा खाणारे असतील, फायदा काहीच देणार नाही. त्यामुळे पहिल्या 4 ते 5 महिन्यामध्ये फार मोठी रिस्क घेऊ नका. एकदा पाया घट्ट झाला की नंतर मग दुसऱ्या 3 मध्ये तुम्ही मोठे निर्णय घेऊ शकता ना. तिसरा मुद्दा असा असेल की तुमच्या आयुष्यातले मित्र संपर्क किंवा समाजातले जे काही वावर असतील ना, ते कसे प्रभावित होतील. या काळात नवे मित्र तर तयार होतील, जुने काही दूर होतील आणि तुमच्या संपर्कात वरिष्ठ अधिकारी येतील, समाजात मान असलेली माणसं येतील आणि थोड्या उच्च पदावर असणारे लोक जे आहेत ना, ते तुम्हाला मदतही करतील तुमच्या व्यवसायामध्ये. म्हणून ह्या सगळ्याची एक सकारात्मक बाजू अशी आहे की तुम्हाला योग्य ठिकाणी पोहोचण्यासाठी रिकमेंडेशन, रेफरन्स, या सगळ्या गोष्टी मिळू शकतात. पण सावधगिरी अशी असेल की कोणावर लगेच विश्वास ठेवू नका.
नवीन ओळख म्हणजे जवळची मैत्री असं नाही. मित्र आणि फक्त फायदा घेऊ पाहणारे लोक यातील सीमारेषा तुम्ही ओळखायला पाहिजे. आणि ह्या काळात तुम्हालाही काही जणांना शिकायलाही मिळेल. चौथा मुद्दा तुमचे इच्छेचा आहे, स्वप्नाचा आहे, ध्येयांचा आहे. खूप दिवसापासून कसं होतं, की तुम्ही मनात ठेवून काहीतरी इच्छा बाळगत असता समाजामध्ये. म्हणजे काही जणांना स्वतःचा घराचा प्लॅन असतो, करिअरमध्ये थोडं प्रमोशनची इच्छा असते. काही जणांना नवीन व्यवसाय करण्याची इच्छा असते. तर या सर्वांचा पाया पहिल्या मे एंड पर्यंत तयार होतो. इथे खूप महत्वाची गोष्ट अशी आहे, की सिंह राशी एकदा ध्येय ठरवते, तेव्हा त्याच्या मागे ती जिद्दीने लागते. पण ह्या वर्षी तुम्हाला ग्रह काय सांगतात? सगळे एकाच वेळी नको. 2 गोष्टी निवडा आणि त्यांच्यावर फोकस करा. बाकी नंतर बघूया ना. त्यामुळे लाभभावातील गुरुची ही सकारात्मक परीक्षा असेल. वर्षाच्या उर्वरित भागात कसे असेल, त्यावेळेस गुरु कर्क राशीत म्हणजे तुमच्या राशीसाठी तो 12 भाव. इथं थोडं चित्र बदलतं. पहिल्या भागामध्ये बाहेरच्या घडामोडी जास्त होत्या, पण दुसऱ्या भागामध्ये तुमचं लक्ष स्वतःच्या अंतर्मनाकडे आणि शांतीकडे वळायला सुरुवात होईल. कारण की 12वा भाव हे फक्त खर्चाचं घर नाहीये. तो तुम्हाला स्वतःशी प्रामाणिकपणा शिकवतो ना. मनातील साफसफाई कशी होईल? कारण की त्या दुसऱ्या भागामध्ये काही महिने तुम्हाला असं जाणवू शकतं, की मला थोडं शांत बसायला हवं. काम तर चालू असेलच, जबाबदाऱ्या तशा वाढलेल्या असतील, पण मनालाही एकांताची गरज जाणवेल. हे काही वाईट नाहीये. यावर्षी अशी एक अवस्था येईल, की तुम्ही मागे वळून पाहाल आणि स्वतःला काही प्रश्न विचाराल. प्रश्न असे असतील, की मी जे करत आहे, ते खरंच मला आतून आनंद देतंय का? का मी ज्या नात्यांना धरून बसलोय, त्याची खरी किंमत काय आहे? की मी सतत इम्प्रेशन सांभाळण्यात थकत चाललो आहे, असे प्रश्न येतील. इथे सकारात्मक बाजू काय असते? खोटी नाती, खोट्या अपेक्षा, खोटे विचार हे हळूहळू सुटायला लागतात. ज्या गोष्टी तुमच्या आत्म्याला भारी पडतात ना, त्या दूर जाऊ लागतात. सावधगिरी काय ठेवा मग ह्याच्यामध्ये? काही दिवस मनावर जास्त भार येऊ शकतो. अचानक आठवणी किंवा काही दुखावणारे प्रसंग असतात. काही कधी कधी तुम्हाला गिल्ट वाटण्यासारखे पण प्रसंग येतील. माझ्याबरोबरच असं का? असं पण तुम्हाला वाटू शकतं. तर याला क्लिनिंगची एक प्रोसेस सुरू झाली असं समजा तुम्ही. खर्च, आर्थिक निर्णय किंवा परदेशी गोष्टींचा जर विचार केला तर ह्या काळात काही आवश्यक खर्च वाढू शकतात. म्हणजे उपचार, आरोग्य किंवा तपासण्या, कागदपत्रे, घरात बदल किंवा मुलांच्या शिक्षणावर खर्च किंवा काही जणांना परदेशामध्ये व्हिसा इत्यादी गोष्टींना अप्लाय करायचं असतं. तर असे खर्च वाढतात. काही जणांना परदेशातील कामे चांगली मिळतील, लांबचे प्रोजेक्ट्स मिळतील, ऑनलाईन ग्लोबल प्लॅटफॉर्मवरती काम करण्याची पण संधी मिळेल. त्यामुळे हा पैसा घालवण्याचा चुकीचा काळ नाहीये. पैसा योग्य ठिकाणी गुंतवण्याचा काळ आहे. सावधानता काय ठेवा? भावनेत खर्च तुम्ही करू नका. शॉपिंग, अनावश्यक खरेदी किंवा अनावश्यक जे काही ट्रिप किंवा उधळपट्टी असते ना, ही टाळली पाहिजे. उधार किंवा क्रेडिटवर घेतलेला खर्च नंतर तुम्हाला त्रास देऊ शकतो. कारण की शनीचं गोचर जे आहे ते अष्टम स्थानातून आहे. कारण की 12वा भावातला गुरु जो आहे मित्रांनो, माणसाला तो स्वप्न ह्याच्यामध्ये फार गुंतवून ठेवतो. रात्री झोपताना पण जास्त विचार आणतो. काही जणांना अतिविचारामुळे झोप मोडण्याची समस्या होऊ शकते. काहींना स्वप्नात जुने लोक किंवा जुने प्रसंगही दिसू शकतात. याची सकारात्मक बाजू अशी असेल, की तुम्हाला आपल्या मनाचे पॅटर्न समजू लागतील. तुम्ही स्वतःला अधिक खोलवर समजू शकताल. पण सावधगिरी एक ठेवा, रात्री उशीरपर्यंत तुम्ही स्क्रीन बघणे, मोबाईल पाहणे, सोशल मीडियाचा वापर हा कमी केला पाहिजे. कारण की शरीर नीट विश्रांती घेईल तरच तुम्हाला त्या विश्रांतीचे फळ मिळेल. पुढचा मुद्दा असा आहे, की अध्यात्म, साधना, अंतर्मुखता. बऱ्याच काळात कसं होतं, की तुम्ही फक्त बाहेरच्या जगात पळत असता. लोक, काम, समाज, पैसा सगळ्यांच्या मागे धावत असाल. पण तेव्हा गुरु 12व्या भावात काय सांगतो? थोडा वेळ तुमच्यासाठी ठेवा ना. हा काळ म्हणून प्रार्थना, उपासना, जप, मंत्र, शास्त्र, वचन, साधना यासाठी खूप चांगला असतो. ज्यांना आधीपासून काही साधना आहेत ना, त्यांनी ती अधिक प्रामाणिकपणे करावी. निश्चितच फलप्राप्ती होते. आता अष्टम भावातून शनी जो गोचर करतोय ना, तो पूर्ण वर्षभर आहे. मध्यंतरी मी एका माझ्या चॅनलवरती हा व्हिडिओ केलेला आहे, की सिंह राशीसाठी एक विपरीत राजयोग आहे तो. सिंह राशीसाठी तर हा भाव कसा आहे? अष्टम स्थान हा एक कसोटी बघणारा भाव आहे. त्याच्यामध्ये भीती, दडपण, अनिश्चितता हे जाणवू शकतं. कारण की 8वा भाव हा तुमच्या आतल्या भीतीला उजळून दाखवतो. काय काय भीती असू शकतात? बऱ्याच जणांना अपयशाची भीती असते.
लोकांचा मान कमी होईल ह्याची पण भीती असते, नोकरी जाईल किंवा पैसा कमी पडेल, परिवारात काहीतरी उलथापालथ होईल याची भीती किंवा आरोग्याबद्दल चिंता असते. तर शनी या भीती लपवण्यासाठी काय करतो, संधी देत नाही, तो थेट तुमच्या समोरच आणतो. मग ह्याची सकारात्मक बाजू काय आहे, एकदा तुम्ही भीतीकडे शांत डोक्याने पाहायला शिकला तर त्या भीती तुमच्यावरचा ताबा सोडतात, तुमच्यात नवे धैर्य निर्माण करतात. ह्याच्यामध्ये सावधगिरी काय, भीती मनात ठेवून स्वतःशीच आणि दुसऱ्याशी खोटं वागू नका. भावना दाबून ठेवण्याची गरजच नाहीये, योग्य व्यक्तीशी तुम्ही बोलून दाखवा. आरोग्याची कसोटी आणि सुधारण्याची तुम्हाला एक संधी मिळेल बरं का. कारण की 8वा भाव आणि शनी हे काय दाखवतात, दीर्घकालीन आजार, जुने त्रास किंवा हळूहळू वाढणारे विकार आणि शरीरातील थोडी कमकुवत जागाही उघड करतात. कंबर, पाठ, सांधे, रक्तदाब, साखर, हार्मोन, त्वचा या विषयांवर विशेष लक्ष द्यायला हवे. जोपर्यंत तुम्ही उद्या करू, पुढे पाहू असे म्हणत राहाल ना, तोपर्यंत शनी पुन्हा पुन्हा तुम्हाला हे सगळे सिग्नल पाठवत राहणार आहे. ठीक आहे, याची चांगली बाजू आहे की हे वर्ष योग्य उपचार सुरू करण्यासाठी किंवा लाईफस्टाईल सुधारण्यासाठी नियमित व्यायाम, चालणे, योग, प्राणायाम ह्यासाठी अत्यंत योग्य आहे. सावधगिरी काय ठेवा, पण दुखणं सुरू असताना फक्त घरगुती उपाय करत बसू नका. लगेच डॉक्टर किंवा त्यांच्याशी संबंधित असलेले उपचार लगेच घ्या. नातेसंबंध आणि खोल बदलाचा मुद्दा पण फार महत्वाचा आहे, कारण की 8व्या भावातील शनी काही नाती तोडतो, काही नाती अधिक मजबूत करतो. ज्या नात्यांच्या पायावर खोटेपणा, स्वार्थ, इगो ओढून ताणून चाललेले संबंध आहेत ना, ते नाते या काळात दुभंगू शकतात. ज्याच्या नात्यात प्रामाणिकपणा असतो, सत्य असतं, परस्पर आदर आहे, त्या नात्यात या काळात खोल जवळीक येऊ शकते. म्हणून याची सकारात्मक बाजू अशी आहे की तुमच्या आयुष्यात फक्त खरे आणि स्थिर असणारे लोक उरतील. फक्त रागाच्या भरात, दुखावल्यावर किंवा लगेच अंतिम निर्णय कुठला घेऊ नका. विशेषतः विवाह असेल किंवा दीर्घकाळाचे संबंध असतील, कुटुंबातील संबंध असतील, या बाबतीत थोडा तुम्ही जास्त संयम ठेवण्याची गरज आहे. आर्थिक विषय, वारसा, कर्ज, कागदपत्रे ह्याच्यावरती हा 8व्या भावातला शनी कसा गोचर करेल, कसा प्रभाव टाकेल. तुमच्या कुटुंबातील प्रॉपर्टी किंवा काही जमीन जुमला असेल किंवा कागदपत्र असेल, जुनी देणी घेणी पण असतात, या सगळ्या विषयावर वर्षभर काहीतरी चढ उतार होऊ शकतात. ज्या गोष्टी वर्षानुवर्षे अडकलेल्या आहेत ना, जुने कायदेशीर मुद्दे असतात, जुन्या चर्चा असतात, त्यावर जरी तुम्हाला ताण येणार असला ना, तरी त्यातून काही तोडगेही निघू शकतात. पण सावधगिरी काय ठेवा, कागदपत्र, काही करार असेल, साईन करायचे असेल, कर्जाचे कागद असतील, काहीही वाचून न पाहता करायचे नाही. तडजोड करताना भविष्यातल्या परिणामांचा विचार करायला हवा. आध्यात्मिक वाढ आणि अंतर्मुक्तेवर पण ह्याचा प्रभाव असेल. 8व्या भावातील शनी आणि 12व्या भावातील गुरु काय करेल, म्हणजे हे दुसऱ्या भागातलं बोलतोय मी, वर्षाच्या आयुष्यात एक मोठा आध्यात्मिक टप्पा तो घडवू शकतात. एक वेळ अशी येईल की तुम्ही स्वतःला विचाराल की मी फक्त बाहेरच्या नावासाठी जगतोय की आतल्या शांततेसाठी. मी मला खरंच जे आवडतंय ते करतोय की फक्त लोकांना इम्प्रेस करतोय. जे सिंह राशीचे व्यक्ती ह्या प्रश्नांना प्रामाणिकपणे तोंड देतील ना, त्यांना 2026 हे वर्ष आयुष्यभर लक्षात राहील. शिक्षण आणि विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हे वर्ष कसे असेल, उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा किंवा काही रिसर्च असतात ना, त्यांच्यासाठी पहिल्या वर्षाच्या भागात थोडी कॉम्पिटिशन, मार्गदर्शन पण चांगले मिळेल, पण कॉम्पिटिशन वाढलेली दिसेल तुम्हाला. पण दुसऱ्या भागात काय होतं, लक्ष विचलित होऊ शकतो, विचार जास्त येऊ शकतात आणि आत्मविश्वासात फ्लक्च्युएशन येऊ शकतात. काही विद्यार्थी असतात जे सध्या एका करिअरच्या टर्निंग पॉइंटला असतात, त्यांच्या पण आयुष्यात काही फ्लक्च्युएशन येऊ शकतात. त्यामुळे तुम्ही कुठं डायव्हर्ट न होता अभ्यासावरती लक्ष कसं केंद्रित करायचं ह्याच्यावरती तुम्ही चिंतन केलं पाहिजे आणि किंबहुना त्यांच्या पालकांनी पण या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे. चांगली बाजू काय, एखादा गुरु किंवा मेंटॉर, मार्गदर्शक, शिक्षक यांच्या लाईफमध्ये एंट्री होऊ शकतो. पण सावधगिरी काय, घाबरून तुमची दिशा बदलू नका. एखादी परीक्षा चुकली, एखादं वर्ष जड गेलं म्हणून तुम्ही संपूर्ण ध्येय बदलू नये. घरगुती जीवन किंवा कुटुंबातील जर घरातलं वातावरण असेल तर पहिल्या भागात थोडं कार्यक्रम, नातेगोती, सामाजिक कार्यक्रम याचं प्रमाण थोडं वाढेल. पण कुटुंबात तुमचं मत, तुमची भूमिका
तुमची जबाबदारीही वाढू शकते. वर्षाच्या उर्वरित भागात मात्र घरात काही गंभीर चर्चा, निर्णय, आरोग्य संबंधीचे विषय, आर्थिक नियोजन यावरती लक्ष जाऊ शकतं. घरातील प्रत्येक व्यक्ती आपली जबाबदारी ओळखते, ही एक सकारात्मक बाब तुमच्या बाबतीत घडेल. पण सिंह राशीच्या व्यक्तींना मी म्हणतो तेच होणार असा अति कठोर पवित्रा घेतला तर नात्यांमध्ये ताण वाढेल. जे लोक अविवाहित आहेत ना, तर त्यांच्यासाठी पहिल्या भागात ओळखी होणे, मैत्री होणे, गेट टुगेदर, ग्रुप, सोशल सर्कल मधून साथीदार मिळण्याचे हा काळ असेल. पण शनी अष्टम भावात असल्याने केवळ वरवरच्या आकर्षणावरती तुम्ही नातं बांधू नये, फसगत होईल नाहीतर. आणि विवाहितासाठी हे वर्ष परीक्षेचं असेल बरं का, पण नातं तुटण्यासाठी नाहीये, तर नंतर नातं ते प्रगल्भ होण्यासाठी आहे. काही गोष्टी, काही वैचारिक मतभेद, आर्थिक मुद्दे आणि जबाबदाऱ्यांचं वाटप यावरून चर्चा, वाद किंवा काही गोष्टी टोकाला जाऊ शकतात, त्या तुम्हाला टाळायच्या आहेत. दोघही प्रामाणिकपणे बोलले, घरातल्यांचा मोठ्यांचा आदर केला, गरज असेल तरच समुपदेशकाचा सल्ला घेतला तर तुमचं नातं आणि खोल होईल. इगो, अहंकार किंवा स्वतःबद्दलची जी काही अहम मूल्य असतात, ह्या तीन गोष्टी तुमच्या नात्याच्या आड येतात, ते पहिल्यापासूनच येतात. तुम्ही त्याच्यावरती जरा चिंतन करा आणि ते कसं सुधारायचं, कंट्रोल करायचं ह्याच्यावरती पण विचार करा. पहिल्या भागात उत्साह जास्त असेल, कामाचा वेग वाढेल, म्हणून शरीराच्या ताणावरती तुम्ही दुर्लक्ष करू नका. आणि दुसऱ्या भागात काय होतं, झोपेची समस्या, मानसिक ताण, पोटदुखी, ऍसिडिटी, ब्लड प्रेशर किंवा शुगर इत्यादी विषय जरा समोर येऊ शकतात. ते तुम्ही योग्य वेळी वैद्यकीय चिकित्सा करून कंट्रोलमध्ये ठेवले पाहिजेत. अर्थात ह्या गोष्टी मी 40 ओलांडलेल्या व्यक्तींसाठीच सांगतो. ही व्यावहारिक गोष्ट आहे ही. हे जर तुम्ही शिस्तीत पाळलं ना, तर शनी तुम्हाला त्रास देण्यापेक्षा शिस्त चुकवणारा गुरुच बनवेल. त्यामुळे सिंह राशीसाठी 2026 चा निष्कर्ष काय असेल, की आता सगळा प्रवास एकदाच एकत्र करून पाहू ना. कसं आहे, पहिल्या भागामध्ये लाभ, उत्पन्न, प्रतिष्ठा, संपर्क, मित्र, समाजात वाढलेली ओळख, नव्या संधी, नव्या जबाबदारी, नवे मार्ग मिळतील. आणि दुसऱ्या भागामध्ये वर्षाच्या अंतर्मन, सुटका, एकांत, मनातील साफसफाई, काही नात्यातून बाहेर पडणे, योग्य ठिकाणी खर्च, परदेशी संधी, आध्यात्मिक ओढ या गोष्टी घडतील. पण संपूर्ण वर्ष 8व्या भावातील शनी काय करतो, भीतीचा सामना, आरोग्याची कसोटी, नात्यांतील पारदर्शकता, आर्थिक आणि कायदेशीर विषयांवरती गंभीर चर्चा आणि शेवटी आतल्या सिंहाला वास्तवाचं जाग करणारी ऊर्जा देतो. त्यामुळे हे वर्ष तुमच्याकडून 3 गोष्टी मागतं बघा. एक म्हणजे प्रामाणिकपणा स्वतःशी आणि इतरांशी. दुसरी गोष्ट काय मागतं, शिस्त, आरोग्य, आर्थिक व्यवहार, काम आणि नाती. तिसरी गोष्ट काय मागतो, धैर्य. घडणाऱ्या बदलांना घाबरून न जाता हे सगळं माझ्या हितासाठीच आहे या भावनेने ते स्वीकारण्याचं धैर्य ठेवणे. त्यामुळे सिंह राशीच्या व्यक्तींनो, 2026 हे वर्ष जे आहे ते थोडं चमक देणारं नाही, पण हे वर्ष तुम्हाला आतून लोखंडी मात्र बनवणार आहे. ज्यांनी या काळात हार न मानता स्वतःला पाहिलं, सुधारलं, शिकत राहिले, त्यांच्यासाठी 2026 हे वर्ष वळून पाहत काय म्हणेल, की मी तुम्हाला तोडायला नाही आलेलो, मी तुमच्यातला खरा सिंह बाहेर आणायला आलेलो आहे. इथेच मित्रांनो आपण सिंह राशीच्या 2000 वर्षाच्या या सखोल मार्गदर्शनाला थोडा विराम देऊया आणि पुढील वेळी तुम्हाला मी असाच एक गुरु पायलट झाल्यानंतर थोडा अजून सखोल मार्गदर्शन करणारा व्हिडिओ घेऊन येईल. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.